उत्तराखंडमधील हल्द्वानी जिल्ह्यातील बनभुलापुरा भागात झालेल्या दगडफेकीच्या घटनेत 50हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. सर्व पोलिसांना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून कठोर पावले उचलली जात आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी रात्री उशिरा उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत धामी यांनी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस आणि इंटेलिजन्स अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. बैठकीनंतर धामी यांनी राज्यात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर बनभुलापुरा भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासह दंगलखोरांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बनभुलापुरा पोलीस ठाण्याजवळील मलिक बागेजवळ एक अनधिकृत मद्रासा बांधण्यात आला होता. या परिसरात गुरुवारी दिनांक 8 फेब्रुवारी रोजी नमाज पाठण्याच्या वेळी मोठा गोंधळ सुरू होता. दरम्यान महापालिकेचं पथक जेसीबी घेऊन हा मद्रासा पाडण्यासाठी मलिका बागेजवळ दाखल झालं, परंतु तिथे काही समाजकंटकांनी महापालिकेचे अधिकारी, पोलीस आणि पत्रकारांवर दगडफेक केली. यात अनेक पोलीस, महापालिका अधिकारी आणि पत्रकार देखील जखमी झाले आहेत. दरम्यान या भागात मोठी दंगल उसळली आहे. हल्लेखोरांनी अनधिकृत मद्राशावर कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या, पोलिसांच्या वाहनांना आग लावली. तसेच घटनेची बातमी देण्यासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर देखील हल्ला केला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची वाहनं देखील पेटवली. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात 50हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला. यानंतर मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत बनभुलापुरा भागात संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले. तसेच दंगलखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अवैध मद्रासा आणि नमाज पठणासाठी बांधलेली इमारत महापालिकेने जेसीबीद्वारे जमीनदोस्त केली आहे. यावेळी शेजारच्या अनधिकृत वस्तीमधील लोकांनी पोलिसांना दगडफेक केली. या अनधिकृत वस्तीवरही कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान दंगल उसळल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी कुठलाही प्रतिहल्ला केला नव्हता. सुरुवातीला पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्यानंतर जमाव अधिक आक्रमक झाला, असं वृत्त स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केलं आहे.